मीन राशी 16 ते 22 जून 2025 साप्ताहिक राशीफल। मीन राशी जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्य मिथुन राशीत भ्रमण करताना अनेक शुभयोग निर्माण करेल। सूर्य मिथुन राशीत आधीच उपस्थित असलेल्या बुधाशी युती करून बुद्धादित्य राजयोग निर्माण करत आहे। अशा परिस्थितीत मीन राशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे। चला तर मग जाणून घेऊया मीन राशीसाठी हा आठवडा कसा असेल। मीन राशी ग्रहांच्या संक्रमणानुसार आठवड्याच्या सुरुवातीला वेळ अधिक आनंददायी आणि प्रगतिशील असेल। महत्त्वाच्या कामांमध्ये काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या। विरोधक तुमच्या प्रगतीचा हेवा करतील। सामाजिक प्रतिष्ठेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांशी तुमचे संपर्क येतील। काम पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका। कोणत्याही प्रकारचा वाद टाळा। उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना समन्वय साधण्याची आवश्यकता असेल। कनिष्ठ आणि उच्च अधिकाऱ्यांशी निरुपयोगी वाद टाळा। राजकीय क्षेत्रातील लोकांची कोणतीही इच्छा पूर्ण होईल। व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांना अचानक लाभ मिळू शकतो। तुम्ही सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल। ग्रहांच्या संक्रमणानुसार आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी विशेष आनंद आणि प्रगतीचा काळ असेल। तुम्हाला दरम्यान अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते, पण काळजी करू नका। तुमचे अपूर्ण काम पूर्ण होईल। विरोधक तुमची सामाजिक प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न करतील। त्यांच्या कामावर लक्ष ठेवा। उपजीविकेच्या क्षेत्रात सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांची बदली होऊ शकते। व्यवसायाशी संबंधित लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्याने फायदा होईल। जुने कोर्ट केस पुन्हा सुरू झाल्यामुळे काही तणाव वाढू शकतो। संयमाने काम करा। कोणाच्याही प्रभावात येऊ नका। विद्यार्थ्यांनी अभ्यासाशी संबंधित कामावर लक्ष केंद्रित करावे। नोकरदार वर्गाला रोजगार मिळेल। आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत। आर्थिक क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळण्याची शक्यता आहे। पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा। तुम्ही नवीन मालमत्ता विकण्याचा प्रयत्न कराल। या बाबतीत काही यश मिळण्याची शक्यता आहे। मुलांच्या अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला जास्त बचत करावी लागू शकते। अनावश्यक खर्च टाळावे। आठवड्याच्या मध्यात व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील। पैशाच्या व्यवहारात अधिक काळजी घ्या। कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा पैसा अनोळखी व्यक्तीला आंधळेपणाने देऊ नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुमचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। व्यवसायातील विरोधक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील। वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे। या बाबतीत तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल। तुम्ही भागीदारीत काम करण्याची योजना आखू शकता। काळजीपूर्वक विचार करा आणि या दिशेने पुढे जा। आठवड्याच्या शेवटी तुम्ही वडिलोपार्जित मालमत्ते खरेदी करण्याचा प्रयत्न कराल। मीन राशी बुद्धादित्य राजयोगामुळे आठवड्याची सुरुवात शुभ आणि भाग्यवान असेल। तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित यश आणि नफा मिळताना दिसेल। तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला उत्तम संधी मिळतील। तुम्हाला तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक आणि वरिष्ठांचे सहकार्य आणि मदत मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची नियोजित कामे वेळेवर आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल। आठवड्याच्या मध्यात पदोन्नतीशी संबंधित चांगली बातमी मिळेल। एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यात येणारे अडथळे दूर होतील। व्यावसायिकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल। व्यवसाय पुढे नेण्याच्या संधी उपलब्ध होतील। आठवड्याच्या शेवटी तुम्ही व्यवसायाशी संबंधित मोठे काम करू शकता। धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमची महत्त्वाची भूमिका असू शकते। तुम्हाला धार्मिक गुरु किंवा आध्यात्मिक व्यक्तीकडून विशेष आशीर्वाद मिळू शकतात। जंगम आणि स्थावर मालमत्ता आणि भौतिक सुखसोयी मिळण्याची शक्यता आहे। नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून ते तुमच्यासाठी अनुकूल ठरेल। तुमच्या प्रियकराशी असलेले तुमचे नाते प्रेमळ राहील। तुमच्या प्रियकरासोबत आनंदी क्षण घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील। वैवाहिक जीवन आनंदी राहील। कुटुंबासह पिकनिकला किंवा पार्टीचा कार्यक्रम आखता येईल। मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आध्यात्मिक शांती आणि भावनिक बळ देणार आहे। या आठवड्यात तुम्हाला प्रशंसा मिळण्यास आमंत्रित केले जाईल। तुमच्या भावना संतुलित राहतील, ज्यामुळे तुम्हाला परिस्थिती स्पष्टपणे दिसण्यास मदत होईल। तुम्ही अधिक धीर आणि समजूतदार होत असताना कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध सुधारतील। काम पूर्ण करत असताना किंवा काहीतरी नवीन सुरू करत असताना तुमचा दृष्टिकोन सर्व काही सुरळीतपणे चालण्यास मदत करतो। स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या सभोवतालच्या शांत ऊर्जेचा आनंद घ्या। मीन राशीच्या लोकांनो, या आठवड्यात तुमचे मन भरलेले आणि शांत वाटेल। जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर तुमच्या जोडीदारासोबत शांत दर्जेदार वेळ घालवल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल। छोट्या छोट्या कृती आणि संभाषणांमुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल।
जर तुम्ही अविवाहित असाल तर अशा व्यक्तीला भेटण्यासाठी तयार राहा जो तुमची काळजी घेणाऱ्या स्वभावाची कदर करतो. घाई करू नका किंवा काहीही जबरदस्ती करू नका. भावनांना नैसर्गिकरित्या वाढू द्या. तुमचे खरे स्वरूप दाखवणे आणि काळजीपूर्वक ऐकणे प्रेम आणि समजूतदारपणाला आमंत्रित करेल. या आठवड्यात कामाचे आयुष्य स्थिर आणि सकारात्मक राहणार आहे. तुम्हाला अतिरिक्त लक्ष देण्याची आवश्यकता असलेले प्रकल्प पूर्ण करणे किंवा लहान समस्या शांतपणे सोडवणे सोपे वाटेल. तुमचा विचारशील स्वभाव तुम्हाला इतरांसोबत एकत्र काम करण्यास मदत करतो आणि तुमचे विचार संघासाठी उपाय आणू शकतात. जर तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागत असेल तर कामे लहान टप्प्यात विभागण्याचा प्रयत्न करा. मदत मागणे किंवा तुमचे विचार शेअर करणे आदर मिळवेल. संतुलित गती राखा आणि दृढ निश्चयाने यश मिळेल. मीन राशी, या आठवड्यात शांती आणि विश्रांती तुमच्या शरीराला आणि मनाला फायदेशीर ठरते. बाहेर फिरणे, स्ट्रेचिंग करणे किंवा संगीत ऐकणे यासारख्या हलक्या फुलक्या क्रियाकल्पांसाठी वेळ काढा. हे तुम्हाला आराम करण्यास आणि रिचार्ज करण्यास मदत करतात. तुमच्या झोपेच्या दिनचर्येकडे लक्ष द्या. पुरेशी विश्रांती घेतल्याने तुमचे आरोग्य सुधारते. पौष्टिक साधे जेवण खाल्ल्याने तणावाशिवाय तुमची ऊर्जा पातळी वाढेल. जर तुम्हाला चिंता किंवा थकवा वाटत असेल तर विश्रांती घेण्यास आणि स्वतःची काळजी घेण्यास अजिबात संकोच करू नका. या आठवड्यात स्वतःची काळजी घेतल्याने तुमची शक्ती आणि आनंद वाढतो. मीन राशी, या आठवड्यात 17, 18 आणि 19 तारखा तुमच्यासाठी शुभ राहतील. तर गुलाबी, पिवळा आणि लाल रंग भाग्यवान ठरू शकतो. सोमवार, मंगळवार आणि गुरुवार हे विशेष शुभ मानले जातील. मीन राशी, या आठवड्यात एखाद्याला दिलेले वचन पाळण्याची खात्री करा आणि जास्त अपेक्षा ठेवू नका. एकंदरीत पाहता मीन राशीसाठी हा आठवडा शुभ राहील.